वर्धा में जनता का गुस्सा फूटा, सिस्टम पर सीधा सवाल। स्मार्ट मीटर या महंगा बोझ, सड़क पर उतरा जन आक्रोश। सावधान, यह सिर्फ विरोध नहीं, जनता की बढ़ती पीड़ा की आवाज है। वर्धा जिले में स्मार्ट मीटर योजना को लेकर विरोध लगातार तेज होता जा रहा है। इसी कड़ी में युवक कांग्रेस ने महावितरण के विभागीय कार्यालय पर जोरदार प्रदर्शन करते हुए सरकार के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। युवक कांग्रेस के कार्यकर्ता बड़ी संख्या में महावितरण कार्यालय पहुंचे और योजना के विरोध में नारेबाजी की। इस दौरान जब अधीक्षक अभियंता अनुपस्थित रहे तो कार्यकर्ताओं ने एक अनोखा और प्रतीकात्मक विरोध दर्ज कराया। अधीक्षक अभियंता की खाली कुर्सी को पुष्प अर्पित कर ज्ञापन सौंपा गया, जो पूरे प्रदर्शन का सबसे चर्चा का विषय रहा। युवक कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि स्मार्ट मीटर योजना आम उपभोक्ताओं के हित में नहीं है। उनका कहना है कि बिजली बिलों में बढ़ोतरी की आशंका है, आम नागरिकों पर अतिरिक्त आर्थिक बोझ पड़ेगा। यह योजना उपभोक्ता विरोधी है। इसी कारण उन्होंने मांग की है कि स्मार्ट मीटर योजना को तत्काल प्रभाव से रद्द किया जाए। युवक कांग्रेस ने साफ चेतावनी दी है कि यदि सरकार ने इस निर्णय को वापस नहीं लिया तो वर्धा जिले में बड़ा जन आंदोलन छेड़ा जाएगा। कार्यकर्ताओं ने कहा कि जनता के हितों के लिए वे सड़क पर उतरने से पीछे नहीं हटेंगे। दोनों नेताओं ने कहा कि यह योजना जनता पर आर्थिक बोझ डालने वाली है और इसका विरोध जारी रहेगा। स्मार्ट मीटर केवल एक तकनीकी बदलाव है या आम जनता पर बढ़ता आर्थिक दबाव। पहिले जुनं ते सोनं, पहिले पूर्वीचे मीटर फार चांगले आणि व्यवस्थित होते, जे ग्राहकांना नेहमी म्हणजे असं कुठेही कधी ग्राहकांना वाटलं नाही जुन्या मीटरमुळे की आपल्याला विजेचा भार जास्त येऊन राहिला। परंतु आजकाल हे स्मार्ट मीटर एवढे फास्ट फिरणारे आलेले आहे की त्याच्यामुळे ग्राहकांवर अधिकचा वीजभार पडून राहिलेला आहे। त्याचबरोबर हे स्मार्ट मीटर लावल्यानंतर ह्या स्मार्ट मीटरमध्ये मला वाटते रिचार्जचाही काहीतरी प्रीपेड सारखं सिस्टम आहे आणि ते प्रीपेडमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ते कन्वर्ट झाल्यानंतर भारतामध्ये अदानी समूहाला MSEBीचं हे पूर्ण कार्यभार सोपवल्या जाणार आहे आणि त्याच्यामुळे आता MSEBीचा कार्यभार जर भारत सरकारने जर अदानीकडे सोपवला तर आपल्याला माहित आहे का अदानी साहेब मग विजेचा भार आपल्यावर किती लादणार आहे, कसा लादणार आहे आणि आपला जो काही चॉईस राहणार नाही। त्याच्यामुळे एक तर नाही भरलं वीज बिल तर तुमची लाईन कटेल, तुम्ही बोंबलणार तर कोणाला? आज कमीत कमी सरकारपर्यंत आपण बोंबलू शकतो, उद्या अदानीपर्यंत कोण बोंबलणार आहे? आणि अदानी किंवा अदानीचे लोक थोडी आपल्याला भेटणार आहे किंवा काही ऐकणार आहे। ते तर म्हणून आम्ही सरकारला एवढा पैसा दिलेला, आता वीज महामंडळ आम्ही आमच्या ताब्यात घेतलेला आहे, आम्हाला आमचा पैसा वसूल करायचा आहे, त्याच्यावर नफा कमवायचा आहे। तर ह्या सर्व गोष्टी उद्या भविष्यात होणार आहे, हे निश्चितपणे आहे। ज्याप्रमाणे आपल्याला आज अंबानीचं जे सिम कार्ड आहे ते घेतलं, जिओचं सिम कार्ड घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण कॉम्पिटिशनच नाही ठेवली आहे आपल्या ह्या देशामध्ये। पहिले लोकांना कॉम्पिटिशनमध्ये एअरटेल होतं, त्याच्यानंतर आयडिया होतं, अजून भरपूर कंपन्या होत्या। तर कमीत कमी आपल्याला जो मंथली जो हे होता चार्जेसचा जो काही भार होता तो आपल्याला चॉईस करता येत होता की कोणाचं कमी आहे, कोणाचं जास्त आहे। पण आजकाल सरसकट अदानीचं जिओचं कार्ड घ्यावं लागते। दुसरे जे कार्ड आहे त्या कार्डमध्ये नेटवर्क प्रॉपरली भेटत नाही, कदाचित हे अदानीचं जे नेटवर्क आहे ते त्याला सप्रेस करत असलं पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यामुळे आता ह्या देशामध्ये जो विकल्प म्हणजे जो पर्याय राहायला पाहिजे होता, जे कॉम्पिटिशनमध्ये राहायला पाहिजे होता, त्या गोष्टी संपत आहे आणि एकाधिकारशाही ह्या देशामध्ये निर्माण होऊन राहिलेली आहे आणि ह्या एकाधिकारशाहीमध्ये आपण सर्व लोक गुलामगिरीत जाणार आहोत। काय मागणी आहे? काही नाही, आम्हाला हे स्मार्ट मीटर नको आणि हे MSEBीच्याच हातात, सरकारच्याच हातात राहिली पाहिजे। त्याच्यामुळे आमची ही जी मागणी आहे गोरगरिबाच्या हिताची नाही। स्मार्ट मीटर जे काही आहे हे गोरगरिबाच्या हिताचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर आणि अदानीकडे हे जो MSEBीचा कारभार सोपवणार आहे येणाऱ्या काही दिवसात तो आम्हाला द्यावाचा नाही आहे, त्याचा विरोध करायचा। आज युवक काँग्रेसतर्फे जे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने जो मागील काही दिवसामध्ये मेसेज दिला आहे की स्मार्ट मीटर हे सक्तीचं करत आहे, हे सक्तीचा मेसेजमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम तयार झाला आणि हळूहळू यांनी जे जुनं मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची यांनी छुपा प्रयत्न चालू आहे आणि आज स्मार्ट मीटर लावणे आणि तेच मीटर पुढे प्रीपेड करणे हा यांचा भाजप सरकारचा ट्रॅप आहे आणि हळूहळू एकदा 100% इन्स्टॉलेशन झालं की ते अदानीसारख्या मोठ्या समूहाला ते हँडओव्हर करायचं आणि नागरिकांकडून पैसे कमवायचे, हा एकमेव यांचा व्यवसाय आहे। म्हणून याच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज आम्ही संबंधित AC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना निवेदन देण्यासाठी आलो।
पण खेदाची अशी गोष्ट आहे की आता जवळपास 1 वाजत आहे तरी AC मॅडम आणि ई सर दोघंही इथे अवेलेबल नाही. शेवटी आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. भविष्यामध्ये जर यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेतला नाही तर युवक काँग्रेस मोठं आंदोलन उभं करेल आणि यांना वर्धा जिल्ह्यामध्ये एक सुद्धा स्मार्ट मीटर लावू देणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे. भविष्यामध्ये यांनी या गोष्टीची दखल घ्यावी की नागरिक आणि युवक काँग्रेस हे जागरूक आहे, म्हणून असे जे त्यांचे व्यावसायिक उपक्रम आहे हे त्यांनी बंद करावे. अदानी आणि अंबानीला जर पाहिजे असेल तर एकदाचा सातबारा पूर्ण देऊनच द्याव देशाचा, जर ठरलंच असेल तर. पण आम्ही असं होऊ देणार नाही. जनतेसोबत आम्ही आणि जनता आमच्यासोबत आहे, म्हणून याच्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आलो. वर्धा में उठी यह आवाज एक बड़ा सवाल छोड़ जाती है। क्या विकास के नाम पर लिए जा रहे फैसले वास्तव में जनता के हित में है या फिर जनता ही इनके बोझ तले दबती जा रही है? लोकतंत्र में असहमति की आवाजें ही नीति निर्माण को सही दिशा देती है, लेकिन असली सवाल यही है कि क्या इन आवाजों को सही मंच और समाधान मिलेगा या विरोध और बढ़ता जाएगा? न्यूज फर्स्ट के लिए रवि यनोरकर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें